नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा लार्ज कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये सेल केले आहे. तर चला बघूया कोणते आहे हे 10 लार्ज कॅप स्टॉक्स आणि या स्टॉक्सचे म्युच्युअल फंडने किती शेअर सेल केले आहे जानेवारी 2025 मध्ये. तर चला सगळ्यात पहिले बोलूया बँक ऑफ बडोदाबद्दल. तर यामध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.97%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.90%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.86%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.26% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.01%. आणि मित्रांनो, बँक ऑफ बडोदाचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 267 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.75%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.11%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.82% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.32%. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 126 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 27.43%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.56%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 47 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया बजाज फिनसर्व लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.40%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.93%. आणि मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेडचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 32 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया आय आर एफ सीबद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 86.36%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.01%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.40%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 22 लाख शेअर सेल केले आहे. आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.41%, एफ आय एसची होल्डिंग आहे 23.46%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.57%. आणि मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेडचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 22 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.75%, एफ आय एसची होल्डिंग आहे 27.95%, डी आय एसची होल्डिंग आहे 27.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.58%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 16 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.68%, डी आय एसची होल्डिंग आहे
73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.64% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 12 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया पॉलीकॅब इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.05%, FISची होल्डिंग आहे 12.76%, DISची होल्डिंग आहे 10.66% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.52% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे. परंतु मित्रांनो, किती सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.94%, FISची होल्डिंग आहे 17.34%, DISची होल्डिंग आहे 5.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.87% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे. परंतु किती शेअर सेल केले आहे या कंपनीचे म्युच्युअल फंडने त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.